प्रभारी नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या सभेला सुखाची आणि दुःखाची दोन्ही झालर या सभेला होती। लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय महेश तुर्भतमठ साहेब यांना काही लोकांनी म्हणजे ज्यांनी आता तक्रार दाखल केली तेच यापूर्वीही अशाच पद्धतीनं तक्रार दाखल करून राष्ट्रवादी सत्ता काढून घेतली होती। पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती आज गडिंग्लज शहराला बघायला मिळाली। सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे एक सज्जन साधा सालस आणि एका धार्मिक वृत्तीचा माणूस लोकांनी भरघोस मताने निवडून दिला होता। अशा व्यक्तीच्या विरोधात सुरुवातीपासूनच तक्रार करून त्यांना पाय उतार होण्यास भाग पाडलं। अशा पूर्वीच्या एका गद्दार व्यक्तीनं हे सगळं कटकारस्थान रचून आज सगळेच ते एकमेकाच्या मांडीला लागून बसलेले आहेत। असे एकीकडं दलित समाजालाही त्यांनी पूर्वी या पद्धतीनं दोषी ठरवून त्यांच्यावरही अन्याय केला आणि आता पुन्हा या पद्धतीने अन्याय करून एक चांगल्या व्यक्तीला त्यांनी पाय उतार होण्यास भाग पाडलं। अशा या गावातल्या काही प्रमुख मंडळींचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो। महेश तुर्भतमठ नसताना देखील तिथं दुसरा महेशच त्या जागेवर येऊन बसलेला आहे। मुश्रीफ साहेबांनाही ठाम विश्वास आहे आणि त्याचबरोबर महेश तुर्भतमठनाही तो ठाम विश्वास आहे की त्यांच्या पाठीशी बसवेश्वर महाराज आहेत। विरोधक सुद्धा ज्यांनी तक्रार केलाय त्यांनी सुद्धा कुठला जल्लोष केलेला नाही, याचा अर्थच ते नैतिकतेनं त्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे। हे पदभार महेश सलवादे यांनी स्वीकारत असताना मनाचा मोठेपणा दाखवला। गडिंग्लजकरांच्या मनाचा सुद्धा त्यांनी आदर राखत लोकनियुक्त नगराध्यक्षांसाठी ती खुर्ची आहे, त्या खुर्चीवर मी बसणार नाही। मी जे आता प्रभारी म्हणून जे नगराध्यक्ष आहे ते माझ्या खुर्चीत बसूनच मी तो कारभार करणार, अशा पद्धतीचं निर्णय आदरणीय महेश सलवादे साहेबांनी घेतला आणि त्याला सगळ्याच भावनिक झाले। अशा या भावपूर्ण वातावरणामध्ये महेश सलवादेंनी पदभार स्वीकारला। राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीच्या वतीने त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। मुश्रीफ साहेब सुद्धा त्यांना नक्कीच शाबासकीची थाप सुरुवातीला दिली। त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं की नगराध्यक्षपद हे SC साठी आलं असताना महेश तुझं काय मत आहे सांग म्हटल्यानंतर त्यावेळेला सुद्धा फार मोठेपणा दाखवला होता आणि म्हणाला होता नगराध्यक्षपद माझ्यासाठी मोठं नाही, माझ्यासाठी माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब मला महत्वाचे आहेत। त्यामुळे ते मला महत्वाचे असताना मग हे पद घेऊन मी काय करू, तुम्ही केला तर मी नगराध्यक्ष, नसलं तरी मी तुमचाच माणूस आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यावेळेला महेशने केला होता। त्याचा साक्षीदार मी आहे। महेश सलवादे सुद्धा आता त्या खुर्चीची गरिमा राखून त्या पदाला साजेसं असं त्याचं वागणं आजच्या या सभेमध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।